फिरतं पथक, तर त्यांच्यामार्फत या सर्व अश्ववर्गीय प्राण्यांची तपासणी सुरू आहे। या ठिकाणी या जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे साहेब हे स्वतः माझ्यासह आहेत आणि या ठिकाणी आपण सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। मी अश्ववर्गीय संघटनेच्या अध्यक्ष आशा मॅडम यांच्याशी, कदम साहेब यांच्याशी चर्चा केली आणि आता त्यांना बऱ्यापैकी या ठिकाणी ह्या सर्व जनावरांच्या सेवेच्या अनुषंगाने इथे डॉक्टर माळी हे आवश्यक ती सर्व त्यांना सेवा देत आहेत। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातला मुख्य रस्ता अक्षरशः खड्ड्यांचा महामार्ग झालाय। नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल, खोल खड्डे आणि पाण्याचे डबके झालेत। दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। शाळकरी मुलं, शेतकरी महिला व वृद्ध यांना दररोज यातना भोगाव्या लागतात। स्थानिक प्रशासनाने याकडे वारंवार लक्ष वेधून सुद्धा रस्त्याचं डांबरीकरण अथवा डागडुजी करण्याची तसदी घेतलेली नाही। दररोज अपघात होण्याची शक्यता वाढली असून वाहनांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे। हा रस्ता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दुवा असून शेतमाल बाजारात नेण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो, पण रस्त्याच्या विदारक अवस्थेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो। स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली आहे, पाठपुरावा केलाय, मात्र तरी समस्या सुटत नाहीये। पुणे लक्ष्मीनगर येरवडा परिसरात असुरक्षित विद्युत महामंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे सर्व डीपी रस्त्याच्या कडेला खुल्या आहेत। त्यामुळे जनावरं, मांजरं, कुत्री यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झालेला आहे। लक्ष्मीनगर येरवडा इथल्या कुमार पर्णकुटी तसंच शिवराज चौक, कामराजनगर इथल्या लक्ष्मीनगर पोलीस